कोकणातील दाट जंगल. रात्री प्रत्येक आवाजाचा वेगळाच अर्थ लागतो. दिवसा सुंदर, पण रात्री त्या जंगलामध्ये कोणाची तरी राखण असते. अशीच एक कथा सांगतोय रातराणी राखणदार, ज्याचं नाव आजही गावात उच्चारताना लोक कुजबुजतात. नमस्कार, मी समीर. मी कोल्हापूरला राहणारा, पण माझा आजोळ कोकणातल्या दाभोळजवळच्या चिखलवाडी नावाच्या खेड्यात आहे. बराच काळ तिथे गेलो नव्हतो, पण यावर्षी दिवाळीत सगळे गावाकडचे एकत्र येणार होते, म्हणून मी एखादे 8 ते 10 दिवस राहायचं ठरवलं होतं. गाव नेहमीसारखं शांत, हिरवगार आणि रात्र पडली की चंद्रप्रकाशात पांढरट दिसणारं. पण यावेळी काहीतरी बदललेलं जाणवत होतं. पहिल्याच दिवशी आजी म्हणाली, रात्री 10 नंतर घराबाहेर जाऊ नका, जंगलात तिची राखण सुरू होती. मी हसून विचारलं, कोण आहे त्या दिवशी, कसली भुताटकी? आजीने नुसता रागाने कटाक्ष टाकला, इथे या गोष्टी खेळ नाही आहेत. आजोबांनी माना डोलावल्या. त्या रात्री मी पहिल्यांदा जाणवलं की घराभोवतीचं वातावरण काहीतरी वेगळंच आहे. जंगलाकडून रात्री एक गोड सुगंध येत होता, रातराणीचा, पण खूप तीव्र, ज्याने अंगावर काटा आला. दुसऱ्या दिवशी मी माझ्या चुलत भावा निलेशसोबत जंगलाच्या बाजूने फेरफटका मारायला गेलो. अचानक तो घाबरून म्हणाला, त्या बाजूला जाऊ नको, तिथं रातराणी राखणदार फिरते म्हणतात. मी हसत म्हणालो, अरे बाईच्या भूताचं नाव काय रातराणी ठेवतात? तो जवळ आला आणि बोलला की दिसते तेव्हा हवेत रातराणीचा सुगंध पसरतो आणि दिसायला माणूस तर नाहीच. मी जास्त काही बोललो नाही, पण क्युरिओसिटी होती. त्या रात्री जवळपास 12च्या सुमारास बाहेरून हलकासा नागमोडी वाऱ्यासारखा आवाज ऐकू आला. बरंचसं धाडस करून मी खिडकीतून डोकावून पाहिलं. रस्त्यावर कोणी नव्हतं, पण एक गोष्ट लक्षात आली, रातराणीचा तोच तीव्र सुगंध हवेत तरंगत होता. दुसऱ्या दिवशी गावात थोडी चर्चा ऐकू आली. शेजारच्या गावातला सुरेश नावाचा मुलगा रात्री बाहेर गेला आणि सकाळी परत वेड्यासारख्या अवस्थेत सापडला. तो फक्त एकच वाक्य म्हणत होता, ती मला जंगलात नेणार होती. मी हा ऐकून हादरलो. कुतूहल तर होतोच, पण थोडी भीतीही वाटू लागली. आमच्या घरात सर्वात ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे बापू काका. ते मला म्हणाले, ऐक, तुला शहराची हिंमत असेल, पण हे जंगल शहर नाही. इथे एक बाई आहे, सुंदर नाही, पण तिचा सुगंध सुंदर आहे. ती पुरुषांना रात्री बाहेर खेचते. नजरेसमोर आली की परत माणूस स्वतःवर नसतो. मी विचारलं, कधी दिसली तुम्हाला? बापू शहारले. एकदा, खूप वर्षापूर्वी, आणि त्या दिवसानंतर मी रात्री बाहेर पडत नाही. एवढं बोलून ते शांत बसले. त्या रात्री पावसाची हलकी सर कोसळत होती. घरात सगळे झोपलेले. बाहेर पाऊस, थंड हवा आणि रातराणीचा सुगंध. मी खिडकीतून पाहत राहिलो आणि माझ्याकडून एक चूक झाली. मी बाहेर पडलो. हो, मी एकटा, आणि त्या जंगलाच्या दिशेने निघालो. पाऊस आता थांबला होता. सुगंध वाढत होता. अत्यंत नैसर्गिक पण विचित्र. रस्त्यावर मला लांबवर एक पांढरी आकृती दिसली. तुसर स्त्रीसारखी, पण खूप उंच. मी ते पाहून थरथरलो. माझं शरीर पूर्ण सुन्न पडलं. ते माझ्याकडे वळून बघत होती. चेहरा अधुरा, अंधूक दिसत नव्हता, पण तिचे कानापर्यंत लांब ओले केस पावसात अलगद हलत होते. ती माझ्याकडे हळूहळू चालू लागली. मी पाय गोठल्यासारखे उभाच राहिलो. तिने तिचा एक हात पुढे केला आणि थेट माझ्याकडे इशारा केला, जणू मला तिकडे ये म्हणत होती. अचानक निलेशचा आवाज आला, समीर, समीर. मी मागे वळून पाहिलं. तो धावत आला आणि मला विचारायला लागला, इथे काय करतोयस एवढ्या रात्री?
मी परत पुढे वळून पाहिलं तर रस्त्यावर कोणीच नव्हतं. सुगंधही क्षणात गायब झाला होता. तो मला घरी घेऊन गेला. घरात सर्वजण जागे झाले होते. आजोबा रागात माझ्याकडे बघत होते. मग ते बसले आणि पहिल्यांदा त्या रात्राने राखणदारचं खरं गुपित सांगितलं. गावात 40 ते 50 वर्षापूर्वी एक तरुण विधवा आनंदीबाई राहत होती. अत्यंत सुंदर. लोक म्हणतात तिच्यावर गावातील काही श्रीमंत लोकांनी अन्याय केला. तिचं घर काढून घेतलं आणि एका रात्री ती जंगलात जाऊन परत आलीच नाही. तिसऱ्या दिवसापासून गावभर रातराणीचा अनैसर्गिक सुगंध पसरायला लागला आणि काही पुरुष जंगलात हरवायला लागले. कोणी म्हणत ती बदला घेते तर कोणी म्हणत ती रक्षण करते. पण तिचं नाव बदलून लोकांनी एकच नाव ठेवलं, रातराणी राखणदार. माझ्या भेटीच्या शेवटच्या दिवशी काहीतरी ठरवून मी बाहेर गेलो नाही. पण रात्री 2 वाजता मला स्पष्ट ऐकू आलं, समीर. माझ्या अंगावर काटा आला. खिडकीतून पाहिलं तर घरासमोर धुकं पसरलेलं आणि त्या धुक्यात एक पांढरी आकृती उभी होती. मी डोळे मिचकावले तर क्षणात ती आकृती गायब झाली. पण यावेळी खिडकीच्या अगदी जवळ काचेवर हलका ठोका पडला. मी दचकून मागे सरकलो. हवा स्थिर होती. अचानक बापू काका आणि आजोबा बाहेर ओरडताना ऐकू आले. ते काही मंत्र म्हणत होते. गावातील इतर लोकही आले होते. बाहेरचा सुगंध क्षणात कमी झाला. ती आकृतीही नाहीशी झाली होती. त्या रात्रीनंतर त्या सुगंधाचा एकही क्षण गावात पुन्हा जाणवला नाही. दुसऱ्या दिवशी मी गाव सोडत होतो. पण बसमध्ये बसून खिडकीतून पाहिलं, दूर जंगलाच्या सावलीत एक पांढरी आकृती काही सेकंदासाठी दिसली आणि मग हळूहळू धुक्यात विलीन झाली. मी गोंधळलो भीतीने, पण मनाच्या आत कुठेतरी वाटलं ती मला काहीतरी सांगू पाहत होती. धमकी नाही, कदाचित इशारा. गाव अजूनही म्हणतं, जंगलाच्या एका बाजूला आजही रातराणीचा सुगंध जाणवतो आणि सुगंध आला की लोक दारं बंद करतात, कारण ती अजूनही आहे, राखण करते. कुणाला, कुठे, का, हे मात्र आजपर्यंत कुणालाच समजलं नाही. मित्रांनो, हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.